नमस्कार मंडळी. श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी वाढताना दिसते. पण नाशिक जवळील त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यात होणारी गर्दी काही वेगळीच असते. पहाटेपासून मंदिराच्या परिसरात भाविकांच्या रांगा लागतात. कुणाच्या हातात बेलपत्र असते, कुणाच्या हातात फुलांची टोपली असते, तर कुणी महादेवाचा जयघोष करत दर्शनासाठी पुढे जात असतो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसर भक्तिमय होऊन जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? श्रावण महिन्यातच त्र्यंबकेश्वरला एवढी गर्दी का होते? लोक इतक्या लांबून त्र्यंबकेश्वरला का येतात? श्रावणी सोमवारला या ठिकाणाला एवढे महत्त्व का दिले जाते? आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीचे भगवान शिवाशी नेमके काय नाते आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. भगवान शिवाची भक्ती करणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिर्लिंगाचे दर्शन अत्यंत श्रद्धेचे मानले जाते आणि म्हणूनच वर्षभर येथे भाविक येत असतात. पण श्रावण महिना आला की या भक्तीला जणू वेगळेच रूप प्राप्त होते. श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या काळात अनेक भक्त उपवास करतात. काही भक्त दर सोमवारी शिवमंदिरात जातात. काही भक्त शिवलिंगावर जल अर्पण करतात. काही भक्त बेलपत्र अर्पण करतात. तर काही भक्त महामृत्युंजय मंत्र, शिवमंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप करतात. या सर्व भक्तीमुळे श्रावणात शिवमंदिरांमध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामध्ये त्र्यंबकेश्वरला विशेष स्थान आहे. आता प्रश्न येतो, श्रावण महिन्यालाच भगवान शिवाशी एवढे महत्त्वाचे स्थान का जोडले गेले आहे? हिंदू धार्मिक परंपरेमध्ये श्रावण महिना भगवान शिवाला प्रिय मानला जातो. या महिन्यात भक्त भगवान शिवाची पूजा करून आपल्या मनातील इच्छा, श्रद्धा आणि प्रार्थना महादेवाच्या चरणी अर्पण करतात. अनेक लोक मानतात की श्रावणात केलेली शिवभक्ती मनाला शांतता देते आणि भक्तीची भावना अधिक दृढ करते. यामुळे श्रावण सुरू झाला की शिवभक्त मंदिरांकडे वळतात आणि जेव्हा हे मंदिर ज्योतिर्लिंगाचे स्थान असते, तेव्हा त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या आणखी मोठी होते. आता आपण बोलूया श्रावणी सोमवाराबद्दल. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे सकाळीपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसते. अनेक भक्त सकाळी लवकर उठून स्नान करतात. नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करतात. शिवलिंगावर जल अर्पण करतात. बेलपत्र, फुले आणि इतर पूजा साहित्य अर्पण करतात आणि मनोभावे प्रार्थना करतात. काही भक्त आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. काही जण आरोग्यासाठी प्रार्थना करतात. काही जण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रार्थना करतात. तर काही जण फक्त एकच गोष्ट मागतात, महादेवा माझ्या मनाला शांतता दे. ही श्रद्धाच भक्तांना त्र्यंबकेश्वरपर्यंत घेऊन येते. त्र्यंबकेश्वरचे आणखी एक मोठे धार्मिक महत्त्व म्हणजे गोदावरी नदीशी असलेले नाते. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून गोदावरी नदीचा उगम झाल्याचे मानले जाते. गोदावरी ही दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाची नदी आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर परिसराला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एका बाजूला ज्योतिर्लिंग, दुसऱ्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वत आणि गोदावरीच्या उगमाशी जोडलेली धार्मिक परंपरा. या सर्व गोष्टींमुळे त्र्यंबकेश्वर हे भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान बनले आहे. मंडळी, त्र्यंबकेश्वरला जाणारा भक्त केवळ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात नाही. अनेक भक्तांसाठी हा एक आध्यात्मिक अनुभव असतो. पहाटेच्या वेळी मंदिराकडे जाणारे भाविक हातात पूजेचे साहित्य, ओठांवर ओम नमः शिवाय आणि मनात महादेवाचे स्मरण, हे दृश्यच भक्तीने भरून टाकणारे असते. श्रावणातील पावसाळी वातावरणात त्र्यंबकेश्वरचा परिसर आणखी सुंदर दिसतो. हिरवीगार डोंगररांग, धुक्याने वेढलेला परिसर, पावसाचे थेंब आणि मंदिरातील घंटानाद, या वातावरणामुळे भक्तांना वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, त्र्यंबकेश्वरला नवस आणि मनोकामनेसाठी लोक का येतात? यामागे श्रद्धा हा मुख्य आधार आहे. अनेक भक्तांच्या मनात अशी भावना असते की आपण मनापासून महादेवाची प्रार्थना केली तर आपल्या मनाला बळ मिळते. कठीण परिस्थितीत असताना भक्त मंदिरात येतात. आपली चिंता, दुःख आणि समस्या महादेवाच्या चरणी ठेवतात. कधी-कधी मंदिरात जाण्याचा उद्देश एखादी इच्छा पूर्ण करून घेणे नसतो, तर मनाला धीर देणे हा देखील असतो. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात, समस्या कितीही मोठी असो, महादेवाच्या चरणी गेल्यावर मन हलकं होतं. ही श्रद्धा लाखो भक्तांना अशा पवित्र स्थळांकडे आकर्षित करते.
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला होणारी गर्दी फक्त एका कारणामुळे होत नाही. त्यामागे अनेक धार्मिक परंपरा एकत्र येतात. पहिले कारण म्हणजे ज्योतिर्लिंगाचे महत्त्व. दुसरे कारण म्हणजे श्रावण महिना. तिसरे कारण म्हणजे श्रावणी सोमवार. चौथे कारण म्हणजे गोदावरीच्या उगमाशी जोडलेले धार्मिक महत्त्व. आणि पाचवे म्हणजे भक्तांची श्रद्धा आणि परंपरा. या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे श्रावणात त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची मोठी गर्दी दिसून येते. मंडळी, आपण अनेकदा गर्दी पाहतो आणि म्हणतो, इतकी गर्दी कशासाठी? पण त्या गर्दीमध्ये उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी कथा असते. कोणी अनेक वर्षांनी दर्शनासाठी आलेला असतो. कोणी आपल्या आई-वडिलांसोबत आलेला असतो. कोणी आपल्या मुलासाठी प्रार्थना करण्यासाठी आलेला असतो. कोणी नवस फेडण्यासाठी आलेला असतो. तर कोणी फक्त महादेवाचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळावे म्हणून आलेला असतो. म्हणून मंदिरातील प्रत्येक भक्ताची श्रद्धा वेगळी असली तरी त्याच्या ओठांवर एकच नाव असते, महादेव. श्रावणात त्र्यंबकेश्वरला येताना अनेक भक्त मंदिरासोबत परिसरातील इतर धार्मिक स्थळांनाही भेट देतात. ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरीचा उगम परिसर आणि त्र्यंबकेश्वरचा संपूर्ण धार्मिक परिसर भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पावसाळ्यात या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य देखील खुलून येते. म्हणूनच श्रावणात त्र्यंबकेश्वरला येणे म्हणजे भक्ती आणि निसर्ग या दोन्हींचा अनुभव घेणे असे अनेकांना वाटते. पण मंडळी, एवढ्या मोठ्या गर्दीत आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. मंदिरात जाताना श्रद्धेबरोबरच शिस्त आणि संयम देखील आवश्यक आहे. गर्दीमध्ये धक्काबुक्की करू नये. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि महिलांची काळजी घ्यावी. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. स्वच्छता राखावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्शनासाठी आलेल्या इतर भक्तांचाही आदर करावा. कारण महादेवाची भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर संयम, करुणा आणि चांगले आचरण देखील आहे. मंडळी, त्र्यंबकेश्वरचे वैशिष्ट्य एवढेच नाही की येथे ज्योतिर्लिंग आहे. या भूमीशी संत परंपरेचेही नाते आहे. नाशिक परिसरातील संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि भक्तीची परंपरा यामुळे या भागाला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात विशेष स्थान मिळाले आहे. म्हणूनच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात धार्मिक वातावरणाची अनुभूती अनेक भाविकांना येते. श्रावण महिना आपल्याला एक सुंदर संदेश देतो. भगवान शिवाच्या पूजेसाठी मोठ्या-मोठ्या गोष्टींची गरज नसते. मनापासून केलेली भक्ती महत्वाची आहे. एक बेलपत्र, थोडेसे जल आणि मनापासून उच्चारलेले ओम नमः शिवाय इतकेही भक्तीचे माध्यम होऊ शकते. महादेवाला आपण किती मोठी पूजा केली यापेक्षा आपल्या मनात किती श्रद्धा आहे ही भावना भक्ती परंपरेत महत्वाची मानली जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला होणारी गर्दी ही केवळ गर्दी नाही, ती महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे एक सुंदर चित्र आहे. हजारो लाखो भक्त, एकच देव, एकच नामस्मरण आणि एकच भावना. हर हर महादेव. श्रावणातील पावसात त्र्यंबकेश्वरच्या मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांच्या रांगा पाहिल्या की एक गोष्ट जाणवते. माणूस कितीही अडचणीत असला तरी श्रद्धा त्याला पुढे जाण्याची शक्ती देऊ शकते. आता तुम्ही मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा. तुम्ही कधी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेला आहात का? गेला असाल तर त्यावेळचा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला महादेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा लिहा, ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या शांतकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या महादेव भक्त मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर धार्मिक आणि आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.